आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी सरकारनं घेतलेला 40 दिवसाचा अवधी संपल्यामुळे पुन्हा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या महिलांच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 6व्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आलं। त्यात परभणी शहरातील महिला व युवतींची लक्षणीय उपस्थिती होती। सरकारनं फसवेगिरी न करता मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, तसंच शांततेतच मराठा ओबीसीकरण करण्यासाठी आंदोलन गरजेचं असून सकल मराठा समाजाच्या महिलांच्या वतीनं याबाबतचं आवाहन करण्यात आलं। यावेळी निर्गुणा इंगळे यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी मराठा समाजातील मुलांनी आत्महत्या करू नये असं आवाहन केलंय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीकरता आंतरवाली सराटीत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन करत त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठेवलं। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह या आंदोलनात सहभाग नोंदवणाऱ्या अन्य आमदारांना देखील अटक करून ताब्यात घेतलंय। यावेळी अटक करण्यात आलेल्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध नोंदवला आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। सर्वत्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची चर्चा आहे। मात्र दादा लवकर बरे व्हा अशी प्रार्थना करून सकल मराठा बांधवांनी तहसीलदार यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची औषधं पाठवण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषणं, आमरण उपोषणं, रास्ता रोको, मुंडन आंदोलन, राजकीय नेत्यांना गावबंदी असे विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत। मात्र राज्य सरकारकडून याबाबतची कोणतीही दखल घेतली जात नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अचानक डेंग्यूची लागण झाल्याची चर्चा आहे। परिणामी मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना एका जबाबदार उपमुख्यमंत्र्यांनी यातून पळ काढण्यासाठी डेंग्यू झाल्याचं नाटक केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीनं अजित पवार यांना डेंग्यूची औषधं पाठवण्यात आली आहेत। विकार अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल: 9921691008। अज्ञात समाजकंटकांकडून आज सकाळी 11:30 वाजता पूर्णा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। या घटनेमुळे कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पूर्णा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला अज्ञात काही समाजकंटकांनी प्रवेशद्वाराचे दरवाजे बंद करून पेट्रोलचे फुगे दरवाजावर फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला। दरवाजाला आग लागल्याचं लक्षात येताच तहसील कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलमधील आगरोधक सिलेंडर आणून आग विझवली। या घटनेमुळे तहसील कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। तर 4 दिवसाच्या आधी पूर्णेच्या तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडण्यात आली होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीकरिता आंतरवाली सराटीत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह अन्य आमदारांना मुंबई पोलिसांनी आज अटक केली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। जिंतूर तालुक्यातल्या सावरगाव ग्रामपंचायत सदस्या अर्चना गंगाधर लिखे यांनी सादर केलेल्या निवेदनातून मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा पतीपासून फारकतीची परवानगी द्या अशा आशयाची मागणी करत जिंतूर महसूल प्रशासनाला बुचकुळ्यात टाकलंय। अर्चना लिखे यांचे विदर्भातलं माहेर आहे। ओबीसी प्रवर्गात त्या समाविष्ट आहेत, तर त्यांचे पती हे मराठा समाजाचे आहेत। त्यामुळे महसूल प्रशासनानं आम्हाला आंतरजातीय विवाह केला म्हणून अनुदान उपलब्ध करून द्यावं, अन्यथा पतीसोबत
पतीला ओबीसीतून आरक्षण बहाल करावं अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व तसं न झाल्यास पतीपासून फारकतीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी करत तहसीलदारांना बुचकुळ्यात टाकले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज परभणीतल्या पाथरी रोडवरील रेणुका नगर येथील महिलांनी एक दिवसीय साखळी उपोषण केलं. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हे साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात रेणुका नगरासह अन्य परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर. स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह. परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग, इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक 3 मधील तुळजाभवानी नगर येथील त्रिरत्न बुद्धविहार, हनुमान मंदिर व रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या काटेरी झाडे झुडपांमुळे येथील नागरिकांना ये जा करताना अडचण निर्माण होत होती. तसंच रात्री अपरात्री साप विंचू यांचा देखील वावर त्या ठिकाणी वाढला होता. म्हणून आज धम्मदीप रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली JCB लावून त्या ठिकाणची साफसफाई करण्यात आली. याबद्दल तेथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. जिंतूर तालुक्यातल्या आसेगाव इथं मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी सकाळी उपोषण करून जाहीर पाठिंबा दिला आहे. या साखळी उपोषणाला सर्व जाती धर्मातील बांधवांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत, आता काळजी नको. परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या. कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. मराठा मुस्लिम समाजाला इतर मागासवर्गीय म्हणून तसंच धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर फौजिया खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. पूर्णा तालुक्यातल्या पांगरा ढोणे इथं गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला सुरुवात झाली असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून इंदिराबाई मुंजाजी भलांडे या 75 वर्षाच्या आजीबाईंनी मराठा आरक्षण द्या नाहीतर काय डोकं फोडून घेऊ का असा संतप्त सवाल करत त्यांनी एक प्रकारे सरकारला इशारा दिलाय. आता तरी याकडे सरकार लक्ष देईल का असा सवाल उपस्थित होतोय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. सकल मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावं याकरिता बहुजन मुक्ती पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीनं साखळी उपोषणात जाहीर पाठिंबा करण्यात आला आहे. यावेळी सुभाष साडेगावकर, प्रमोद लाटे, बाळासाहेब लंगोटे, दीपक शिंदे, रविकुमार नरवाडे, कैलास भालेराव आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. सेलू तालुक्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सर्कल वाईज आंदोलन सुरू होतं. आजपासून डिग्रज जहागीर इथं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सर्व गावकरी, नागरिक व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. जिंतूर तालुक्यातल्या बोरी व पंचक्रोशीतील विविध गावांमधील मराठा बांधवांच्या वतीनं आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिंतूर परभणी महामार्गावर कौसडी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बोरी येथील जिजाऊ चौक इथं उपोषणस्थळी सकाळी 9 वाजल्यापासून बोरी व परिसरातील मराठा बांधव रास्ता रोको आंदोलनासाठी गर्दी करत होते. यानंतर सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमाराला जिजाऊ चौक येथून मेन रोड मार्गे बस स्थानक व परभणी रोड मार्गे आंदोलक मराठा बांधव जिंतूर परभणी महामार्गावरील कौसडी फाटा इथं आले. या दरम्यान सदर मार्गावरून चालताना मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. परभणी तालुक्यातल्या सरपिंपरी इथल्या आंदोलकांनी सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आंदोलनाद्वारे केली आहे.
27 ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. तसंच गावातील सुधाकर पोळ आणि भगवान बाबर यांनी 28 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले. आज या दोन्ही उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असून त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या आंदोलनामध्ये आज मोठ्या प्रमाणात महिला आंदोलनकर्त्या सहभागी झाल्याचं दिसून आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा आरक्षण त्वरित द्यावं या मागणीसाठी तसंच मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी शहरातल्या शंकरनगर येथून सर्व बहुजन समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं युवकांनी सहभाग नोंदवला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवादी सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनाचा वणवा पेटला आहे. जिल्ह्यामध्ये 26 ऑक्टोबर पासून आजपर्यंत प्रशासनाकडे नोंद झालेल्या आंदोलनानुसार 2 गुन्हे, 3 आत्महत्या, 8 मुंदन आंदोलनं, 2 जलसमाधी आंदोलनं, 23 मोर्चे, 8 पदयात्रा, 5 तिरडी आंदोलन, 15 मोटरसायकल रॅली, 340 गावबंदी ठराव, 1 ट्रॅक्टर मोर्चा, 3 कार्यक्रमांवर बहिष्कार व एकूण आंदोलनाच्या संदर्भात 422 निवेदनं व 82 ठिकाणी मतदानावर बहिष्कार, 92 कॅन्डल मोर्चे, 16 रास्ता रोको आंदोलन व 61 ठिकाणी निदर्शनं आणि 5 ठिकाणी पाण्याच्या टाक्यावर चढून आंदोलन तसंच 322 साखळी उपोषणं झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. बालविकासात त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यानं त्यांची योग्य प्रकारे निर्मिती करण्याबाबत पालकांनी सजग असणं अतिशय आवश्यक असल्याचं मत डॉक्टर जया बंगाळे यांनी केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत चालणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्राध्यापक नीता गायकवाड व प्रियंका स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा आरक्षण मागणीसाठी पाथरीत मराठा बांधवांकडून आज दुपारी 3 वाजता थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. सकल मराठा समाजाच्या वतीनं शासनाच्या या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गानं वेळोवेळी आंदोलनं केली जात आहेत. आज थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांचा देखील सहभाग दिसून आला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प नाहेप अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अद्ययावत फिरत्या बियाणे प्रक्रिया यंत्राचं उद्घाटन 29 ऑक्टोबर रोजी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जबलपूर येथील तणविज्ञान संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर जयेश मिश्रा, रायपूरचे राष्ट्रीय जैविक तणाव प्रबंधन संस्थेचे सहसंचालक डॉक्टर अनिल दीक्षित, IARSचे वनस्पती शरीर विज्ञानाचे विभाग प्रमुख डॉक्टर रेणू पांडे, त्याचबरोबर अलेक्साई लायकोस्ट्रो, डॅनियल ओगोडोरो, ॲग्रोनेट प्रायव्हेट लिमिटेडचे सचिन गुणाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात मराठा समाजासाठी सुरू असलेल्या लढ्यात आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी परभणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी पाठिंबा म्हणून आज 1 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे. शासनानं याचा विचार करून लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण द्यावं. त्याचबरोबर आंदोलकांनी सर्वसामान्यांचा विचार करावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. आमडापूर इथल्या लक्ष्मी नरसिंह शुगर्सनं मागच्या वर्षी लेखी स्वरूपामध्ये दिलेली FRP प्रमाणच म्हणजेच 2700 रुपये याप्रमाणे भाव देण्यास लेखी स्वरूपात दिलेला असतानाही सर्व शेतकऱ्यांना फक्त 2300 रुपये मिळालेले आहेत. उर्वरित 400 रुपयाची रक्कम कारखान्याकडे थकबाकी आहे. ही रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी व यावर्षीची FRP ची रक्कम जाहीर करावी. अन्यथा सर्व शेतकरी बांधव लक्ष्मी नरसिंह शुगर लिमिटेड आमडापूर इथं आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.